हिरव्यागार डोंगरांच्या मधोमधी बसलेल्या एका शांत घाटीमध्ये होतं एक सुंदरसं गाव सिमला. ह्याच गावामध्ये राहायची एक कमली. कमलीकडे स्वतःचं घर नव्हतं. ती आपल्या आई बाबा आणि लहान भावाबरोबर गावाच्या किनाऱ्यामध्ये एका किरायाच्या खोलीमध्ये राहायची. जीवन सोपं होतं, आनंदाने भरलेलं, पण पैशांची तंगी कायम बनून राहायची. ताई. हो गोलू, काय झालं माझ्या भावाला? ते शाळेमध्ये सांगितलं की माझी फीस उरलेली आहे ना, म्हणून माझा रिझल्ट नाही देणार, म्हणून लवकरात लवकर फीस भरायची आहे. अच्छा, असं बोलली का टीचर? ठीक आहे, टीचरला बोल की आम्ही लवकरच फीस भरणार आहोत. ठीक आहे? हो. परिवाराची मदत करण्यासाठी कमली गावाच्या एकमात्र हॉटेल द कोझी इन मध्ये काम करायची. ती रसोईया किंवा वेटर नव्हती, पण एक छोटीशी सहायक. ती टेबल स्वच्छ करायची, फरच्या पुसायची आणि छोटे मोठी कामं सांभाळायची. या हॉटेलचा मालक शर्माजी एक दयाळू माणूस होता. तो कमलीला कायम सम्मान द्यायचे आणि जीवनाची गोष्टी सुद्धा सांगायचे. अरे कमली बाळा, तू आत्तापर्यंत घरी नाही गेली? नाही, ते फक्त थोडंसं काम उरलेलं होतं, तर मी विचार केला की थोडं संपवू आणि मग जाऊ. तू काम तर खूप छान करते कमली, पण लक्षात घे, ह्या कामासोबत तुला तुझा अभ्यास पण करायला पाहिजे. म्हणूनच उद्यापासनं कामं लवकर निपटव आणि घरी जाऊन अभ्यास कर. जर ह्या कामामुळे तुझा अभ्यासाचं दुर्लक्ष झालं तर ते मला नाही आवडणार. हो नक्की शर्माजी. एक दिवस हॉटेलच्या समोर एक चमकणारी कार येऊन थांबली. त्यामधून एक माणूस उतरला, राहुल वर्मा, एक खूपच प्रसिद्ध व्यापारी. एक व्यापारिक यात्रेच्या दौरान तो कमलीच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबला. दुर्भाग्यवश त्या दिवशी रसोईया आजारी होता आणि बाकी सगळे कर्मचारी पहिलाच व्यस्त होते. शर्माजी परेशान झाले. त्यांना माहित होतं की वर्माजींना निराश करणं हॉटेलच्या प्रतिष्ठेसाठी नुकसानदायक होऊ शकतं. नमस्कार वर्मा साहेब, तुमचं आमच्या हॉटेलमध्ये स्वागत आहे. धन्यवाद शर्माजी. तसं तुमचं हॉटेल तर खूपच छान आहे. मी तर आज या हॉटेलाची सगळ्यात चांगली डिश खाणार. हो नक्कीच वर्माजी, फक्त थोडी प्रॉब्लेम आहे. आज आमचा स्वयंपाक करणारा आजारी आहे. हे तुम्ही काय म्हणताय की आज मी उपाशीपोटी घरी जाऊ? जर हॉटेलमध्ये स्टाफ नाहीये तर तुम्ही बंद का नाही करत हे हॉटेल? वर्माजीचं राग वाढतच जात होतं. तेव्हा जवळच टेबल स्वच्छ करणारी कमली हे सगळं बघते. ती ताबडतोब शर्माजी जवळ येते आणि बोलते, माफ करा सर, पण आमच्यामुळे तुम्हाला तकलीफ होत आहे, पण तुम्ही काळजी नका करू. आम्ही लवकरच तुमच्या जेवणाचा इंतजाम करेल. शर्माजी तुम्ही पण काळजी नका करू, आजचं जेवण मी बनवेल. तू खरोखर स्वयंपाक करू शकते? हो शर्माजी, माझ्या आजीने मला एक खास रेसिपी शिकवली आहे. आमच्या कुटुंबामध्ये खूप वर्षांपासून चालत आहे. आज मी तीच डिश बनवणार आहे. शर्माजी थोड्या वेळासाठी विचार करत राहिले. त्यांना माहित होतं की कमली मेहनती आहे, पण इतक्या मोठ्या ग्राहकासाठी जेवण बनवणं खूप मोठा जिम्मा होता. तरीही त्यांच्याकडे दुसरा विकल्प नव्हता. ठीक आहे तर कमली, कोशिश करा. कमलीच्या डोळ्यामध्ये चमक आली. ती पळत पळत स्वयंपाक खोलीत गेली, सामग्री एकत्रित करते आणि मग पूर्ण लगनने काम करायला लागते. ती बांबूचे मोमोज बनवायला जात होती, एक अनोखा व्यंजन जे तिच्या पूर्वजांनी सिमलाच्या डोंगरांमध्ये राहताना इजाद केला होता. ते शिकारी होते आणि जंगलामध्ये बांबूच्या दांड्यांमध्ये मोमोज बनवायचे, ज्याने त्याच्यामध्ये एक स्मोकी स्वाद यायचा. चल शेफ कमली, आता आपला कमाल दाखव. बांबूचे मोमोज बनवून दाखव. कमलीने भाज्या कापल्या, त्यांना चांगल्यापैकी बनवून शिजवलं. त्याच्यामध्ये मेयोनीज, शेजवान, ब्लॅक सॉल्ट आणि मसाले मिसळले. अरे वा, हे तर खूपच मसालेदार आणि स्वादिष्ट दिसते. चला आता मैदा पण भाजून घेते. कमलीने ताबडतोब पीठ मळलं आणि त्याच्यामध्ये भाज्याचा तो मिश्रण भरला आणि त्याने तिला मग बांबूच्या त्या दांड्यांमध्ये घातलं आणि मातीने ढाकून अंगठीवर जाळलं. जसं जसं त्या बांबूमधून वास यायला लागली, स्वयंपाकघरात एक सुगंध वास यायला लागली, ज्याच्यामुळे कमलीच्या डोळ्यांमध्ये आपल्या आजीची आठवण यायला लागली, जी कायम म्हणायची, बाळा, जेवण फक्त पोट भरण्यासाठी नसतं, ते प्रेम आणि परंपराला जोडण्याचा जरिया असतो.
जेवण तयार झाल्यानंतर कमलीने आपली बनवलेले स्पेशल मोमोज वर्माजींना दिले. त्यांना बघून वर्माजींच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. अरे वा, हे तर खूपच चविष्ट वाटतंय. धन्यवाद सर. वर्माजीने हळूच एक मोमो उचलला आणि पहिला घास खाल्ला. त्यांचे डोळे हैराणीने पसरले. वाह, क्या बात है, लाजवाब, अगदी छान. मोमोजचा स्वाद अद्भुत होता. मसाल्यांची गरमाहट आणि बासच्या महकने मन जिंकलं होतं. जेवण संपवून ते बोलले, वा कमली, तू तर खरंच कमाल केली आहे. धन्यवाद सर. मला आनंद झाला की तुम्हाला माझ्या हाताने बनलेलं जेवण आवडलं. अरे वा कमली, तू तर छुपी रुस्तम निघाली. तुझ्यामुळे माझी इज्जत वाचली. खरंच तुझं खूप खूप धन्यवाद कमली. अरे, तुम्ही तर मला शर्मिंदा करत आहात शर्माजी. नाही कमली, शर्माजी बरोबर बोलताय. तुझ्या हातात जादू आहे. तसं तू काय करते? सध्या तर मी कॉलेज करत आहे, जिथे मी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर शर्माजीच्या हॉटेलमध्ये पार्ट टाइम काम पण करते, ज्याने आपल्या कुटुंबाला सांभाळू शकू. का इतक्या लहान वयात तू हे सगळं करून घेते? हो साहेब, आमची कमली खूपच मेहनती आहे आणि हुशार पण आहे. आणि असं म्हणतात ना की जे हुशार असतात ईश्वर त्यांची परीक्षा जास्तच घेते. कमलीची पण अशीच अवस्था आहे. पण इतके खराब हालात असूनही ती हार नाही मानत, अपितू ताट मुश्किलांचा सामना करते. कमलीच्या परिस्थितीबद्दल ऐकून वर्माजी भावुक झाले. कारण आज भलेही त्यांची परिस्थिती कितीही चांगली असो, एक वेळ होता जेव्हा ते सुद्धा कमलीसारखे जीवनाच्या कठीणाईमध्ये अडकलेले होते. कमलीची गोष्ट ऐकून त्यांना आपले जुने दिवस आठवले. वा कमली, तुझी तारीफ जितकी केली तितकी कमी आहे. मला माफ करा. मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा खूप अकडून बोलत होतो तुमच्याशी. तुमच्या हालती बघून मला माझे जुने दिवस आठवले. वर्माजीने ताबडतोब आपला बटुआ काढला आणि कमलीला एक चांगलं बक्षीस दिलं. तुझ्या ह्या हुनरला जिवंत ठेवणं अति आवश्यक आहे. पुढे वाढा आणि ह्या कलेला पुढे घेऊन जा. हो नक्कीच सर. कमलीच्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू होते. ती पळत पळत आपल्या आईबाबांना सगळं सांगायला गेली. ती ह्या पैशांनी खोलीचा भाडं देऊ शकली, जरुरी सामान खरीदू शकली आणि थोडेसे पैसे बंबूचे मोमोज बनवण्यासाठी पण वाचवते. हळूहळू पूर्ण गावामध्ये तिची चर्चा पसरायला लागली. लोक दूर दूरहून बंबूचे मोमोज खायला यायला लागले. द कोझी इन हॉटेल सुद्धा खूप प्रसिद्ध झालं आणि कमली गावाची हिरो झाली. या गोष्टीची सीख मेहनत, आत्मविश्वास आणि परंपराच्या मेलने माणूस आपली किस्मत बदलू शकतो.